खाली ठेवती बर का काय खाते कोणा स्टॉक मोडदा नुसत्या जडची जड लागल पिण्या पेंट्या हे पिंट्या बोला तुझे चुन्याची डबी लय टोचायली बघ आल्या 5 हो 5 गवळणी बर का मंडळी मावशी हो गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली मग भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता गवळणी गोपिका नंदराजाच्या अंगणामध्ये जमले पण देवाला पाहायला जायचे मग वेगवेगळ्या प्रकारचा शृंगार केला अगदी नटून थटून शृंगार करून पण आजच्या महिलांना शृंगार कळत नाही नटून शब्द कळत नाही त्यांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलती ब्युटी पार्लरला जाऊन आलती असं सांगावं लागतं त्यावेळेला कळत मग देवाला पाहायला जायचं मग नवीन ठेवणीतली नवी कोरी साडी तिला मॅचिंग असणारं ब्लाऊज तिला मॅचिंग असणारी चप्पल तिला मॅचिंग असणारी टिकली तिला मॅचिंग असणारा नवरा जास्त झालं का सर्व मॅचिंग 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 करून गवळणी भगवान श्रीकृष्णाला पाहण्यात करता नंदराजाच्या अंगणामध्ये जमल्या मग त्याचं वर्णन नाथबाबांनी या गवळणीमध्ये केले कोणत्या गवळणीने कशा प्रकारचा शृंगार केला याचं वर्णन या गवळणीमध्ये नाथबाबांनी केलेलं आहे आल्या 5 हो 5 गवळणी आणि 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून पाच गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ही ज्योत पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत आगरी चांदणी लखलखीत आणि ऐका तिची मात चांदणी लखलखीत ऐका तिची मात मंथन करीत होती धारात धरुणी कृष्णाचा बाई हात मंथन करीत होती धारात धरुणी कृष्णाचा बाई हात 5 हो 5 गवळणी आल्या 5 हो 5 गवळणी हो 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदीहून पिवळी दुसरी गवळण भारी भोळी रंग हळदीहून पिवळी पिवळा पितांबर निसून आली अंगी बुटेदार चोळी पिवळा पितांबर निसून आली अंगी बुटेदार एक लहान तनु मरकवळी जशी बाई चाप्याची हो कळी एक लहान तनु मरकवळी जशी बाई चाप्याची कळी 5 हो 5 गवळणी आल्या 5 हो 5 गवळण 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून तिसरी गवळण रंग काळा निसून आली चंद्रकळा तिसरी गवळण रंग काळा निसून आली चंद्रकळा काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा काळी गळसरी घालून गळा आली राजस हो बाळा काळी गळसरी घालून गळा आली राजस 5 हो 5 गवळणी आहा 5 हो 5 गवळ 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून चवती गवळण हिरवा रंग पाहता अवघे झाली चौथी गवळण हिरवा रंग पाहता अवघ्या झाल्या हिरव्या कांकणाचा पहा रंग जशी बाई आरशात जडली हा हिरव्या काकणाचा पहा रंग जशी बाई आरशात फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ ही फुगडी खेळतो कृष्णा संग गातो एकनाथ 5 हो 5 गवळणी 5 हो 5 गवळ 5 रंगाचा शृंगार करून
पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून हो पाच पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाचवी गवळण रंग लाल लाली लाल ही लाल पाचवी गवळण रंग लाल 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 ही लाल कपाळी कुमकुम शिरी ही लाल भांगी भरून ही गुलाल एक पाळी कुंकुम सिरी लाल भांगी भरून गुलाल मुखी रंग विडा लाल जशबाई डाळिंबीचे फुल हा की रंग विडा लाल जशबाई डाळिंबीचे फुल अडैशा पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करून हा पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून धन्यवाद हॅलो जेव्हा जेव्हा कार्यक्रम तुम्हाला आवडेल तेवढ्या टाळी वाजवायची बरं का कारण जो कीर्तनात भजनात भारुडात टाळी वाजवतो त्याला देव पुढच्या जन्मामध्ये टोल नाक्यावर टाळी वाजवायची वेळ येऊ देत नाही बरं का मंडळी गण झाला गवळण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते मावशी बरं का दादा तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मागच्या वर्षी सुद्धा मी इथं नाशिकला आलते बरं का नाशिकला तिथं की नाही एवढे लोक सांगायचे म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखं होतं पण सांगते ऐका तिथं की नाही माझं लग्न झालं यातनं आलता की टेम्पो भरून वराड कुठे गेली म्हातारी ही म्हातारी आली ती लग्न आली पुढे बसलेली आता कशी बघती डोळे वाटरून अहो काय सांगायचं म्हणली पोरगलय चांगले देखना देव आहे नाकावर तोंड आहे कुठं बसलं आमचा पिंट्या कुठं बसला पापा ह्या काय आलत का नाही लग्नाला हो म्हण नाही ते बघा अंगा उडी आहे आलत अहो काय सांगायचं कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टपावर बसून आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला करदोडा तुटूस तर बुंदी खाल्ली घरी येताना लोकांच्या मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला बरं जाऊ दे लग्न मात्र एवढं थाटामाटात पार पडलं पण तुम्हाला माझा घाई गडबडीमध्ये माझा नवराच दाखवायचा राहून गेला आमचे मिस्टर कुठं बसले तो आलेत का कार्यक्रमाला आलेत ठेव का की आमचे मिस्टर माझा नवरा उठा तुम्ही तसं बघत जाऊ नको मला कसं होत कसा दिसतोय मावशी आमचा जोडा कसा दिसतोय माझा परशा हाय का नाही लाखात एक जोडा बरे का मंडळी लग्न झालं मावशी तुम्ही म्हणता बायडे तू एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडलाय पण आमच्या ह्यांचा सवय मला लय आवड लय गोड स्वभाव यांचा पाहायचं का तुम्हाला खाली बस पाहिलं किती गोड स्वभाव आता उठा बरं बसा खाली आता उठा पाहिलं किती गोड स्वभाव मावशी नवरा असा पाहिजे असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरीनं पळू सुटला पाहिजे असा नवरा लागतो म्हणून यांचा स्वभाव लय आवडला खाली बघा जावा अधून मधून बर का मंडळी लग्न झालं नांदायला गेली लग्न झालं कुठं जातो बस की एकदा नवरदेवासाठी जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही लांब बसू नका रेंज मध्ये बसा माझ्या इथे या इथे टावरच्या लांब जाऊ नका लोकांना तुम्ही दिसले पाहिजे ती गरज आहे काळाची बर म्हणे मावशी लग्न झालं अव लग्न झालं
अहो काय सांगू, लग्न झालं, नांदायला गेली मावशी, पण अवलाद लय कडून निघाली. साधं सुद्धा मॉडेल आहे होय. मला सांगा मंडळी, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का नाही? चांगलं घर पाहिजे का नाही? मी म्हणते नसल 2 BHK मावशी, कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे का? नसल 1 BHK, कमीत कमी 1 RK तरी पाहिजे का नाही? पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून मावशी नुसतं मोडकच घर, अव पडकच छप्पर, साधं देवाला देवघर सुद्धा नाही, मोडकच घर आणि पडकच छप्पर. बरं का म्हणजे मोडकच घर, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते, यांच्याकडे टोपीवर बसू हे. बघायला सुद्धा काय वाटत नाही. खाली बघा म्हणते, अव मोडकच घर आणि पडकच छप्पर, आणि याच्या देवाला देव घर नाही. मन म्हणते काय, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला हा नवरा नको ग बाई, आणि हा दादला नको, नवरा नको, हा दादला नको ग बाई, दादला नको, नवरा नको, दादला नको ग बाई, आणि हा दादला, आणि हा नवरा, आणि हा ठोंब्या. काय सांगू, तुम्ही म्हणता अहो नुसत्या घरासाठी नवरा सोडते का? पण मावशी, अहो काय सांगू तुम्हाला, नुसत्या घरासाठी नवरा सोडित नाही. अहो मला सांग, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही चांगली साडी? पण काय सांगायचं, लग्न झालं तसं मोडदाने एक सुद्धा साडी घेतली नाही. अहो रोज एकच साडी. तुम्ही म्हणता ना आत्ताच 5 बदलली असती, खोटं बोलते का? ह्या 5 साड्या कुठून आल्या? ह्या 5च्या 5 साड्या आमच्या मल्हारी अण्णांनी मला दिलत्या. मला म्हणले, बायडे तू एवढी देखणी दिसती, गोरी गोमटी दिसती, मग साडी काय एवढी जुनी घातली? म्हणून 5च्या 5 साड्या मला अण्णांनी भेट दिल्या बरं का. म्हणून तरी मावशी कशी बसी 4 चौघीत आले. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून मी गाऊनवरच बसत होते. लग्न झालं तसं एकच साडी, अव तीच पिळावी, तीच नेसावी, तीच पिळावी, तीच नेसावी. अव यांच्या त्रास नव, कधी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती. रोज आंघोळीच्या 2-2 गोळ्या घेते. काय करू मग? पण कसे बघतात बघा ना, आणखी पापणी तरी खाली टाकली का? कसे बसलेत बघा, जणू काही झेडपीला निवडून आले. मी म्हणते नसू द्या मावशी साडी चांगली, ह नुसत्या साडीसाठी सुद्धा नवरा सोडित नाही. मग मला सांगा, घरामध्ये खायला पाहिजे की नाही? बाबा जेवायला पाहिजे का ना घरामध्ये? पण बघा ना, फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसे फुगल्यात. पाहू, मला नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. हो, म्हणून म्हणते नवराच नको. मावशी खोटं सांगत नाही, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो, तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलं. एवढं माझं वजन. अहो मी जराशी सोफ्यावर बसली ना तर सोफा वजनानं कणायचा, आणि मी जराशी मोटरसायकलीवर बसली तर मोटरसायकलीचं टायर वजनानं फुटायचं. मावशी एवढं माझं वजन. पण काय सांगायचंय, अहो यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली, खायलाच काही नाही. कारण जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही. तुम्ही म्हणता बायडे नवऱ्याचं लयच घरानं सांगायली, पण काय सांगायचं, आमचं मॉडेल आहेच तसं, साधं सुद्धा मॉडेल नाही. काल गावात कीर्तन झालं, महाराजांनी सांगितलं झाडे लावा, झाडे जगवा. तशी आमच्या हे नाशिकला गेली आणि 7-8-10 झाडं विकत आणली. पण यांचा हातगुण बघा बरं का, जसं अंगणात झाड लावलं तसं पोलिसाची गाडी वाय 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 करत आमच्या घरी. आमच्या ह्यांना उचललं. ते म्हणतात काही पण लागली सांगायला, कुठं झाड लावल्यानं पोलिसाची गाडी घरी येते होय. पण मंडळी तुम्हाला काय वाटलं, आमच्या ह्यांनी काय आंब्याचं झाड लावलं असेल का चिक्कूचं लावलं असेल? नाही नाही नाही, आमचे हे एवढे हुशार नव्हतं. मग आमचे हे त्याच्यापेक्षा हुशार, यांनी लावलं गांज्याचं झाड. आता मला सांगा कसा संसार केला असेल माझी मला माहिती. अहो असं वाटतं ह्यांना इथं सोडावं आणि सिस्टीम वाल्यासोबत पळून जावं. काय खुश झाले बघा ना, काय तोंडाव फवारावं म्हटलंय. पण सिस्टीम वाला तसं काळजी करू नका, माझी आणखीन पण तयारी. फाट फाट मोड कासा पलंग आणि तुटकी शिनवार, अनवर नरम बिछाना नाही. सुरतेचे मोती गुळधाव सोने, यांच्या राज्यात लेणे नाही.
एका जनार्दनी समरस झाले तुरस येत नाही. जाऊन द्या, संसाराचं घर नाही म्हणून करल तेवढं कमीच असते. नवरा बिचारा कसा कसा ना बरं का. पण मावशी मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येत का 2-4 कमी सांगितले. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाऊ का? कुठं बसलाय हो? य हांबा य होय. कसा दिसतंय माझा अमिताभ बच्चन? कसा दिसतोय माझा धर्मेंद्र? कसा बसला बघा, जणू काय बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्यावर सरक नाही पडू देत, नाही पडू देत. 80 90 किलोची उचली ती पिंट्या. लय बरं वाटत असं नाही? असल्या उतरत्या वयात असली कवळी मम्मी सापडली. पिंट्या लय आवडू नको, मरीन मोठी माही. हे माझा नंबर 1चा पिंट्या बरं का. पहिल्या लॉकडाऊन मधलं किती महिने झाला असेल? आताशे 6 महिने झाले. आणखीन दुधाचे दात पण नाही आले. पिंट्या हो, पिंट्या माझ्याकडे बघत जा कधी. पिंट्या, मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघं मम्मी. काय म्हणायचं? अवघं मम्मी. मोठ्यानं म्हणायचं पिंट्या. ए पिंट्या, अवघं मम्मी. पिंट्या अवघं मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी उतरली नाही. फुल चार्जिंग नोकियाचा चार्जर. पिंट्या पप्पल टाटा कर. पप्पा कुठं बसला आपला? पप्पल टाटा कर. आपले पप्पा पप्पा म्हण. पप्पा पप्पाला पप्पी द्यास कर. पप्पाला पप्पी द्यास करा. सगळं ऐकतोय. मुर्दा बापाव गेलाय बर का.